सुनित्रा काकींचं जे काही ऑफिस आहे, जे कार्यालय, जे अधिकारी आहेत, त्यांना एवढं कळत नाही की नाशिकला जाताना ज्या विमानातून त्या चालल्या होत्या ते सुद्धा VSRचंच होतं. एका विमानाच्या बाबतीत जर काम चुकारपणा ते करत असतील तर मग दुसऱ्या विमानाच्या बाबतीत सुद्धा काम चुकारपणा करू शकतील की नाही. दादांच्या विमानामध्ये मुद्दामूनच ते आपण क्रॅश केलं, बाकीच्या विमानं हे क्रॅश होणार नाहीत VSRची, म्हणून हे बाकीचे नेते VSRचं विमान वापरतात का? की दादांच्या बाबतीत जे घडलं ते दुसऱ्या नेत्यांच्या बाबतीत घडू नये. त्याच्याबरोबर दुर्दैवी गोष्ट एवढीच की आम्ही VSRच्या विरोधात लढतोय आणि तिथं सुनित्रा काकींचं जे काही ऑफिस आहे, जे कार्यालय, जे अधिकारी आहेत, त्यांना एवढं कळत नाही की नाशिकला जाताना ज्या विमानातून त्या चालल्या होत्या ते सुद्धा VSRचंच होतं. त्यामुळे या बाबतीत कुठेतरी काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जर लेअर जेटच्या बाबतीत नाही तर जे काही ऍक्सिडेंट झालेलं अजितदादांचं विमान असेल, 23ला झालेलं ऍक्सिडेंट असेल आणि याच्या आधी काही गोष्टी तिथं घडल्या होत्या, ह्याच्यामध्ये जर VSR हे इन्व्हॉल्ड असेल तर मग एका विमानाच्या बाबतीत जर काम चुकारपणा ते करत असतील तर मग दुसऱ्या विमानाच्या बाबतीत सुद्धा काम चुकारपणा करू शकतील. नाही तर मग असं कोणातरी सांगायचा प्रयत्न आहे का की अजितदादांच्याच विमानामध्ये काम चुकारपणा केला, तो माहिती होता, मग त्याच्या मागे काहीतरी एक कॉन्स्पिरसी होती, त्याच्या मागे घात करण्याचं कुठेतरी प्लॅनिंग झालं होतं, म्हणून दादांच्या बाबतीतच ते विमान वापरलं गेलं. दुर्दैवाने दादांच्या बाबतीत तो ऍक्सिडेंट झाला. ही गोष्ट काही लोकांना माहिती असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असेल की नाही, दादांच्या विमानामध्ये मुद्दामूनच ते आपण क्रॅश केलं, बाकीच्या विमानं हे क्रॅश होणार नाहीत VSRची, म्हणून हे बाकीचे नेते VSRचं विमान वापरतात का? मग कुठेतरी आतली एखादी गोष्ट या नेत्यांना, लोकांना माहित आहे का, असा प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे जर दादांच्या विमानाच्या बाबतीत जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्यात काही नॉन कम्प्लायन्सेस असेल, हे DGCRच म्हणतंय, तर मग त्या बाबतीत बाकी विमानामध्ये सुद्धा नॉन कम्प्लायन्स असू शकतो आणि ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्या बाबतीत काळजी घ्यावी. आम्ही जी काय माहिती गोळा केलेली आहे, जी काय माहिती आमच्याकडे आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एवढी मोठी ताकद VSRला आणि DGCAच्या काही अधिकाऱ्यांना आणि काही इतर लोकांना वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. त्याचा अर्थ आपण ज्या दिशेने चाललेलो आहे ती योग्य दिशा आहे. नक्कीच लवकरच याच्या पाठीमागे कुठली संस्था आहे का व्यक्ती आहे हे आपल्याला कळल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. त्यामुळे आपण इन्व्हेस्टिगेशन करत असताना खोलात जाणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे पूर्वी काय गोष्टी घडल्या होत्या, आता काय घडल्यात, एकनाथ शिंदे साहेबांचंच विमान बिना परवानगीचं इराणमध्ये का गेलं, त्यांना तिथं कशाला त्या डिफेन्सली काय इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, याचंही इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, मराठी माणूस, आणि दादांच्या बाबतीत सुद्धा त्याच कंपनीच्या माध्यमातून ही घटना घडते. त्यामुळे या दोन्ही घटनेला कुठं काही लिंकिंग आहे का? त्यामुळे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करत असताना वेगळे अँगल त्याच्यामध्ये घेणं महत्वाचं आहे. पण दुर्दैव असं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन अजूनपर्यंत सुरू झाली नाही. पण तुम्ही आणि आपण सर्वजण जो लढा लढतोय त्याचे जे प्रेशर येते म्हणून VK सिंगला कुठेतरी बोलावलं जातं. पण दुर्दैव असं VK सिंगला बोलून VIP ट्रीटमेंट दिली जाते. पोलीस स्टेशनला प्रायव्हेट सिक्युरिटीचे लोक बंदूक घेऊन त्या ठिकाणी आज जातात. याच्यामध्ये म्हणजे CIDची पण किंमत राहिली का असा प्रश्न पडायला लागला.